इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ क्रमांक 2 शिवपूर्वकालीन भारत. या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या. त्या कोणकोणत्या सत्ता अस्तित्वात होत्या त्या आता आपल्याला बघायचे. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केलेला होता. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गहाडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होत. राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घोरीचा प्रभाव केला. मात्र तराईच्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. तामिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर शिलाहाराची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे जे होते ते उत्तर कोकणात ठाणे व रायगड, दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव या जिल्ह्यांच्या काही भागांवर राज्य करत होते. शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. त्यांनी कृष्णा नदीच्या पलीकडे आपल्या सत्तेचा विस्तार केलेला होता. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळच मानावा लागतो. याच काळामध्ये महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झालेला होता. वायव्येकडील आक्रमणे ही कोणकोणती होती ते आपण आता बघूया. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवलेला होता. त्या दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झालेला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळाले होते. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. या स्वारीमुळे अरबांचा भारतीय राजकीय संबंध प्रथमच आला. या पुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. गझनीचा सुलतान महम्मद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यांमध्ये त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून नेली. तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. बख्त्यार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय सुद्धा जाळून टाकले. त्यानंतर उत्तरेतील सुलतानशाहीचा अभ्यास आपण आता करूया. इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान महम्मद घोरी याने भारतावर आक्रमणे केली. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. पुढे इसवी सन 1206 मध्ये महम्मद घोरीचा मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील काही प्रदेशाचा कारभार स्वतंत्र पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रझिया, बलबन, अल्लाउद्दीन खलजी, महम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहिम लोधी ह्या सत्तांनी आपल्या भारतावर राज्य केलेले होते. त्याची माहिती पण आपल्याला घ्यायची आहे. इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभावामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर
यास इब्राहिम लोदी विरुद्ध प्राचारण केले. या लढाईत बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला. मग त्यानंतर विजयनगरचं राज्य उदयास आलं. ते कसं उदयास आलं? तर दिल्लीचा सुलतान महम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी महम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा मानला जातो. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. त्याने सत्तेवर आल्यानंतर रामेश्वरपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला आणि तो आपल्या आधिपत्याखाली आणला. मग या हरिहरा बुक्कच्या नंतर कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचं राज्य जे होतं ते पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबपासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेलं होतं. मग हे सगळं राज्य सांभाळत असतानाच इसवी सन 1530 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय राजा हा अत्यंत विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये राज्यकारभार कसा करायचा आहे याचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं होतं. त्यांच्याच कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचं बांधकाम त्याच काळामध्ये झालेलं होतं. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास जेव्हा उतरती कळा लागली तेव्हा आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात 1565 मध्ये घनघोर लढाई झाली आणि या लढाईमध्ये त्याचा पराभव झाला आणि त्यानंतर विजयनगरचं राज्य हे संपुष्टात आलं. मग विजयनगरचं राज्य संपुष्टात आल्यानंतर बहमनी राज्य अस्तित्वात आलं. मग हे महम्मद तुघलकाचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी जेव्हा बंड केलं, या सरदारांचा प्रमुख जो होता तो हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आलं आणि त्याच बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राज्याची राजधानी स्थापन केली. मग हे सगळं स्थापन केल्यानंतर पुढचा जो सत्ताधीश होता बहमनी राज्याचा मुख्य तो महमूद गवान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिलं. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. महमूद गावांनंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी जेव्हा वाढायला लागली त्यावेळेस विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर अतिशय प्रतिकूल परिणाम व्हायला सुरुवात झाली आणि त्याच काळामध्ये विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागायला लागले. त्यामुळे बहमनी राज्याचे विघटन झाले आणि त्यातूनच मग वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. म्हणजे 5 स्वतंत्र राज्य किंवा अस्तित्व त्यांचं निर्माण त्या ठिकाणी झालं. मुघल सत्ता इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आल्यानंतर तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. मुघल सत्तेचा संस्थापक हा बाबर होता. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते म्हणून त्याने भारतावर स्वारी करण्याची योजना आखली. ती योजना आखल्यानंतर दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्य कारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता.
इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केलं आणि हीच संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केलं. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी जेव्हा सैन्य घेऊन आला त्यावेळेस 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्यांच्या बाबराबरोबर लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाबराने प्रथमच भारतात तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. हीच लढाई पानिपतची लढाई म्हणून ओळखली जाते. या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले आणि यांना एकत्र आणल्यानंतर बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानवा या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली आणि राणा संघाच्या सैन्याचा पराभव केला. हे सगळं चालू असतानाच इसवी सन 1530 बाबराचा मृत्यू झाला. मग बाबरानंतर ज्या काही सत्ता अस्तित्वात आल्या त्या आपल्याला माहीत करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये बाबरानंतर हुमायून इसवी सन 1530 ते इसवी सन 1539 व इसवी सन 1555 ते 1556 या काळामध्ये तो गादीवर आला. हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशहाने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. हुमायूननंतर अकबर गादीवर आला. तो काळ इसवी सन 1556 ते इसवी सन 1605. अकबर व हेमू यांच्यात इसवी सन 1556 पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई मानली जाते. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहागीर हा सम्राट झाला. तो कालखंड इसवी सन 1605 ते इसवी सन 1628 आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूर जहान हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहागीरानंतर शहाजहान सम्राट झाला. तो कालखंड इसवी सन 1628 ते इसवी सन 1658. शहाजहाननंतर औरंगजेब हा दीर्घकाळ सम्राट होता. तो कालखंड इसवी सन 1658 ते इसवी सन 1707. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले, म्हणजे मुघल साम्राज्याचा ऱ्हास होण्यासाठी सुरुवात झाली. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष हा अतिशय उल्लेखनीय मानला जातो. तर आता आपण महाराणा प्रताप, चांद बिबी, राणी दुर्गावती यांनी कशा प्रकारचं कार्य केलं त्याचा आता आपण माहिती घेऊया. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला आणि हा संघर्ष त्यांचा पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग ह्या सगळ्या गुणांमुळे अतिशय कार्य त्यांचं मोठं झालं आणि इतिहासामध्ये अजरामर असं त्यांचं नाव झालं. त्यानंतरचं चांद बिबी इसवी सन 1595 मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर जेव्हा हल्ला केला त्यावेळेस मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी चांद बिबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही जेव्हा निर्माण झाली, या दुहीतून चांद बिबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला, मात्र निजामशाहीचं संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात काही येऊ शकलं नाही. त्यांना ते ताब्यात घेता आलं नाही. त्यानंतर राणी दुर्गावती यांनी विदर्भाचा पूर्व भाग, त्यांच्या उत्तरेचा मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा जो स्थूल मानाने गोंडवनचा विस्तार मानला जातो त्या ठिकाणी चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झालेली होती. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते.
तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. त्यानंतर औरंगजेब. शहाजहान बादशहाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून इसवी सन 1658 बादशाह झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केलेला होता. औरंगजेब बादशाह झाला त्यावेळी मुघल साम्राज्य उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश साम्राज्याला जोडले. मग याच काळामध्ये इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोकांना आहोम असे त्या ठिकाणी म्हटले जात असे. औरंगजेबाच्या काळात आहोमांचा मुघलांशी जेव्हा दीर्घकाळ संघर्ष झाला, मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केलं. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली आहोम जेव्हा संघटित झाले, लांछित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. आहोमांनी मुघलांच्या विरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब करून मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. त्याच्यामुळे मग नंतर शिखांशी संघर्ष सुरू झाला. शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 त्यांचा शिरच्छेद केला. त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलं आणि लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन देऊन शीख तरुणांचे एक दल त्यांनी उभारलं. त्यास खालसा दल असे म्हटले जाते. आनंदपूर हे खालसा दलाचे प्रमुख केंद्र मानले जाते. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. त्याच्या फौजांनी आनंदपूरवर जेव्हा हल्ला चढवला त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत जेव्हा आले, इसवी सन 1708 जेव्हा ते नांदेड मुक्कामी थांबले, नांदेड मुक्कामी थांबल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला आणि पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, मात्र औरंगजेबाला राजपुताचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यात जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासांचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्धचं बंड जे पुकारलेलं होतं, या बंडामध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न त्याने केला. दुर्गादास राठोड याने मारवाडांच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालूच ठेवला. मग त्यानंतर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना करण्यात आली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नांमध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलशाहीशी सुद्धा संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला, परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले आणि आपलं मराठ्यांचं साम्राज्य त्यानंतर निर्माण करण्याची सुरुवात झाली.